नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। 7 तारखेला ठाकरे गटाचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भावाचा दावा, राऊतांवरही निशाणा। पालखीसाठी पाण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, निवास, पाणी आणि गडक्या छताची समस्या। जयंत पाटील, विनोद तावडे यांची गुप्त भेट, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया। पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास, वसई विरार ट्रॅकवरील थरारक व्हिडिओ। बालविवाह आणि पोक्सो कायदा सर्वांसाठी समान, अलाहाबाद हायकोर्टचा निर्वाळा। गौतम गंभीर यांना प्रेक्षकांनी घेरले, पराभवानंतर मैदानाबाहेर गोंधळ। साताऱ्यात विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील 4घांचा दुर्दैवी मृत्यू। महाराष्ट्रावर अतिवृष्टीचे संकट, 11 जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा। सुपरस्टारचा मुलगा ठरला फ्लॉप, 18 वर्षापासून हिट चित्रपटाची प्रतीक्षा। सर्वाधिक उत्पन्न असलेल्या राज्यात कर्नाटक दुसऱ्या स्थानावर। 76 धावात संघ गादर, श्रेयसचा संताप, पराभवासाठी कोण जबाबदार? अर्जेंटिनाची शेवटच्या क्षणी बाजी, मेस्सीने पुन्हा दाखवली जिंकण्याची जिद्द। बिग बॉस विजेतेच्या पत्नीची धक्कादायक कबुली, लैंगिकतेवर खुलासा। ऑपरेशन टायगर 2.0 वर उद्धव ठाकरेचा पलटवार, आमदारांची तातडीची बैठक। आयकर रिटर्न पूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी 4 महत्त्वाच्या करवसुली। पेट्रोलमध्ये 25% इथेनॉल मिश्रणाचा प्रस्ताव रखडला, वाहनधारकांच्या तक्रारी। सोने चांदीच्या दरात मोठी घसरण, गुंतवणूकदारांसाठी दिलासा। मायक्रोसॉफ्ट करून 4800 कर्मचाऱ्यांची कपात, AI खर्चामुळे निर्णय। शिवरायाच्या महाराष्ट्रात उत्तर भारतीय नागरिकांचा वाढता प्रभाव। एअर सुविधा 2.0 पोर्टल सुरू, प्रवासांसाठी आरोग्य घोषणापत्र अनिवार्य। मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान, बितांग आदिपूर्णा प्रदान। रत्नागिरीतील दरड दुर्घटना, ढिगाऱ्यातील 2घांचे मृतदेह बाहेर। मुंबई नांदेड मार्गावर 2 नवीन साप्ताहिक रेलगाड्यांची सुरुवात। TT-CTET समक्षतेबाबत सरकारची स्पष्ट भूमिका। खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंची आमदार सोबत बैठक, एक आमदार गैरहजर। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।